लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो तो पक्ष आपल्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये व्यस्त आहे। जामखेड शहरात शुक्रवार सकाळपासूनच सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे। त्यात वंचित बहुजन आघाडी व ओबीसी बहुजन पार्टी यांचीही प्रचार फेरी काढण्यात आली होती। वंचित बहुजन आघाडी व ओबीसी बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार मान्य दिलीप कोंडीबा खेडकर हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत। त्यांच्या उमेदवारीमुळे दोघात तिसरा पर्याय जनतेला उपलब्ध झाला आहे। त्यांच्या उमेदवारीमुळे नेमके कोणती मते त्यांना मिळणार हे मात्र अभ्यासाचाच विषय आहे। कारण वंचित बहुजन आघाडी पक्षाला मानणारा वर्ग आणि ओबीसी बहुजन पार्टी यांना किती ओबीसी समाजातील मानणारा वर्ग आहे यावरून मान्य दिलीप कोंडीबा खेडकर यांच्या उमेदवारीमुळे नेमके फायदा कोणाला होईल आणि नुकसान कोणाचे हे मात्र सांगता येणं कठीण आहे। परंतु खेडकर यांच्या मते त्यांचा मतदार संघात मतदारांचा कौल चांगला त्यांच्या बाजूने आहे, त्यामुळे विजय निश्चित आहे असा दावा त्यांनी जामखेड येथील प्रचार फेरी दरम्यान केला आहे। लोकसभेचा वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टी या पक्षामार्फत अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहे। आज मागील काही 6 महिन्यापासून जर बघितलं तर ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण याच्यामध्ये समाजामध्ये एक तेढ निर्माण झालेली होती। 2 गट पडलेले आहेत आणि त्या अनुषंगाने एक ओबीसी आणि वंचित हे घटक एकत्र येऊन दोघांनी हा एकत्र उमेदवार दिलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारचं ओबीसी आणि वंचितसाठी वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे। जे काही प्रस्थापित आहेत तर लोकांचा त्यांच्याकडून भ्रमनिराश झालेला आहे, त्यांच्याकडून कुठल्याही लोकांचे कामं होत नाहीत, म्हणून या दोघांमध्ये तिसरा असा हा लोकांना पर्याय दिलेला आहे। आणि माझी निश्चितच खात्री आहे की सर्व लोक त्या नवीन उमेदवाराला म्हणजेच मला ओबीसी बहुजन पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला भरभरून मतं देतील आणि मी लोकांनाही तशी नम्र विनंती करतो की मला प्रचंड मताने या ठिकाणी विजयी करावा। एकाच पर्व ओबीसी सर्व, एकाच पर्व ओबीसी सर्व, एकाच पर्व ओबीसी सर्व।